मुंबईमध्ये आणि पावसातच नेहमी गणेशाचं आगमन होतं. फार पवित्र आणि खूप सकारात्मक असं वातावरण वाटतंय. आणि मला आठवतंय की 1995 साली रामटेकमध्येच गणपती आम्ही बसवला होता आणि आज परत 2025 मध्ये रामटेकमध्ये गणपती बसवते. हा पण एक माझ्यासाठी खूप सुंदर योग आहे, खूप सुंदर आठवणींना उजाळा देणारा योग आहे. बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करेन की पूर्ण वर्ष येणारं सर्वांसाठी सुख समृद्धी समाधानाचं जावं. एक आठवण काय सांगाल? कारण आता तुम्ही सांगितलं की मुंडे सर ज्यावेळी या बंगल्यात होते त्यावेळी तुम्ही स्वतः या ठिकाणी सुरुवात केली गणपती बसवण्यासाठी. त्यावेळेचं कसं वातावरण होतं, आता काय बदललंय आणि मूर्तीमध्ये एकंदरीत कशी चॉईस तुमची? बंगला तोच आहे. मुंडे साहेब तेव्हा सर्वेसर्वा होते, ते मंत्री होते, मी एक त्यांची मुलगी होते. आता मी करता आहे आणि साहेबांना आशीर्वाद रूपाने आमच्या सोबत आहेत. गणपती तोच आहे. जवळपास 30 वर्ष झाले आम्ही तोच गणपती घेतो, त्याच व्यक्तीकडनं, आणि मातीचा गणपती आहे. त्यामुळे जे पर्यावरण मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे ते मला असं वाटतं की मी 30 वर्ष झाले तेच करते आहे, अनावधानाने का होईना. पण पर्यावरणाचा पूरक गणपती उत्सव साजरा व्हावा हेही आव्हान तुमच्या निमित्ताने मी करेन की पीओपीच्या गणपती मूर्ती शक्यतो आणूच नाही. आणल्या तरीही त्यांचं विसर्जन आम्हाला न्यायालयाने आणि पर्यावरण विभागाने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणेच व्हावं, ही पण माझी त्या निमित्ताने लोकांकडनं अपेक्षा आहे. काही यंदाचा गणपती खास आहे, तुम्ही मंत्री देखील आहात. बाप्पाकडे नेमकं काय साकडं यावर्षी घातलं? खरंच साकडं काही घातलंच नाहीये, कारण असं वाटतंय की काय मागायचं आपण देवाला. तरी देवानी सर्व काही दिलं, सर्व अनुभव दिले. मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये ईश्वराची आशीर्वाद शक्ती ही आपली आंतरिक प्रेरणा असते. आपल्याला प्रत्येक संघर्षामध्ये पुढे जाण्यासाठी ती आपल्याला एक पुश देत असते. तर ईश्वराला हेच सांगितलं की जी परिस्थिती माझ्या जीवनामध्ये येते त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचं तुम्हीच मला आशीर्वाद दिले देत राहा. आणि असे अनेक लोक असतात ज्यांच्या परिस्थितीतून बाहेर येण्याची त्यांची क्षमता नाही. त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढता यावं आणि सामान्य माणसासाठी, वंचितांसाठी, पीडितांसाठी काम करता यावं, एवढी शक्ती असावी, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.